नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण टेट TIIT टेट म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यातील प्रश्नपत्रिका क्रमांक 6 सोडवत आहोत. तर यामधील आपण मराठी विभाग पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याची काय होईल माहिती होईल. चला तर पाहूया मराठी विभाग. येथे 10 नंबरला मराठीचा प्रश्न आलेला आहे. पहा, कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? कानाडोळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर कानाडोळा करणे म्हणजे लक्ष न देणे, दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे ज्या ठिकाणी ABCD अल्फाबेट दिले तर पर्याय क्रमांक B हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी विचारलेला आहे, त्यामुळे याचा उत्तर येणार पर्याय क्रमांक D. सुगंध म्हणजे चांगला, दुर्गंध म्हणजे वाईट, गंध गंध म्हणजे वास. तर पर्याय क्रमांक D हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, 22 क्रमांकला आलेला आहे. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? घराची पडझड झाली, घराची पानगळ झाली, घराची भानगड झाली, घराची अडगळ झाली. तर यातील शुद्ध वाक्य आहे घराची पडझड झाली. पर्याय क्रमांक A. नेक्स्ट क्वेश्चन मराठीचा 28 नंबरला आलेला आहे. खालीलपैकी पुल्लिंग शब्द कोणता? तर पहा, रुमाल, पगडी, पागोटे, ओढणी. आता तो काय, ती काय, ते या शब्दांपुढे लागते पाहायचं. तर पहा, तो रुमाल म्हटलं तर हाच पुल्लिंगी शब्द येणार. त्यानंतर ती पगडी, ते पागोटे आणि ती ओढणी हे 2 स्त्रीलिंग आहेत. पागोटे नपुंसकलिंग आहे आणि रुमाल हा एक आहे पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक A हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 30 नंबरला आलेला आहे. वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, या ठिकाणी A दिलेला आहे टंचाई, B दिलेला आहे कमतरता, C दिलेला आहे चणचण आणि D दिलेला आहे समृद्धी. तर टंचाई, कमतरता, चणचण हे उणीव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? समृद्धी. कोणता होईल? समृद्धी. बाकी 3 जे आहेत ते उणीव या शब्दाचे काय आहेत? समानार्थी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक D हे याचे योग्य उत्तर आहे. 37 नंबरला मराठी प्रश्न आलेला आहे. पुन्हा, युती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि पर्याय आहेत फूट, मिलाप, संधी, एकी. युतीच्या विरुद्धार्थी काय होणार? फूट पडणे. युती म्हणजे एकत्रित करणे आणि फूट त्याच्या विरुद्ध काय होणार? फूट. आणि बाकी संधी, एकी, मिलाप हे युती या शब्दाचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत आणि विरुद्धार्थी आहे फूट. पर्याय क्रमांक A. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिरेमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हिरेमोड म्हणजे काय? निराशा होणे. पर्याय क्रमांक B हेचे योग्य उत्तर आहे. आणि हुरूप, उमेद, उत्साह हे हिरेमोड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर 99 नंबरला प्रश्न आलेला आहे. पहा, रमेशला 14 भाषा बोलता येतात, या वाक्यातील विशेषण ओळखा. तर या वाक्यामध्ये रमेश आणि भाषा हे 2 काय आहेत? नामे आलेली आहेत. आता 14 भाषा, किती भाषा? भाषा किती? 14. तर पर्याय क्रमांक C हे याचे पर्याय क्रमांक B हे याचे योग्य उत्तर आहे. कारण 14 हे काय आहे? विशेषण आहे आणि भाषा हे काय आहे? नाम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक B हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. ज्ञानेश्वर या शब्दाची संधी सोडवा. तर ज्ञान अधिक ईश्वर बरोबर ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक B ह्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 176ला आहे. पहा, पुढील म्हण पूर्ण करा. मुलाचे पाय टिमटिम दिसतात, तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पर्याय क्रमांक C ह्याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 191ला आलेला आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? भुसभुशीत, लुसलुशीत, खुसखुशीत, रुसरुशीत. तर या ठिकाणी
रुसरुशीत हा अशुद्ध शब्द आहे, कारण असा कोणताही शब्द नाही आहे. रसरशीत असा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? त्याने संसार थाटला, त्याने संसार मोडला, त्याने संसार उधळला, त्याने संसार सोडला. तर त्याने संसार थाटला हे योग्य आहे, म्हणजे शुद्ध वाक्य आहे. तर आपल्याला अशुद्ध ओळखायचं आहे. त्याने संसार उधळला, त्याने संसार मोडला, त्याने संसार सोडला. तर यापैकी सी हे ह्याचे योग्य उत्तर वाटत आहे, कारण त्याने संसार उधळला असे म्हटले जात नाही. सॉरी, पण आयोगाने उत्तर डी दिलेलं आहे आणि तेच योग्य वाटत आहे. पहा, त्याने संसार मोडला असे म्हणतात, त्याने संसार सोडला असे म्हणत नाहीत. तर पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आयोगाने दिलेले आहे. त्याने संसार थाटला शुद्ध वाक्य आहे. त्याने संसार मोडला हे पण वाक्य बरोबर आहे. त्याने संसार उधळला याला म्हणजे शंका होती, परंतु आयोगाने उत्तर दिलेले आहे त्याने संसार सोडला हे अशुद्ध दिलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे ते योग्य मानले जाऊ शकते. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका 6वी अभ्यासली आहे. यानंतरच्या पुढच्या विभागामध्ये आपण प्रश्नपत्रिका 7वी अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केल्या नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.